नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टुडंट्स टिक या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, ऍग्रीकल्चरची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली होती 25-26 ची। तर त्यामध्ये आज दुसरा टप्पा येणार आहे। तर या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची मेन फायनल मेरिट लिस्ट ही येणार होती आणि जी की आज आलेली आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही रजिस्ट्रेशन तर ऍग्रीकल्चरचे केलेच आहेत, तर आता फायनल मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं आहे का नाही हे सुद्धा तुम्ही बघून घ्या। तर ही जी फायनल मेरिट लिस्ट असते यानुसार तुमच्या या लिस्टमध्ये तुमचे नाव, कॅटेगरी, तुमचे रिझर्वेशन, तुमची होम युनिव्हर्सिटी आणि तुम्ही कोणत्या कोणत्या ब्रांच मध्ये इलिजिबल आहात ऍडमिशन घेण्यासाठी हे सर्व काही दिलेलं असते। या मेरिट लिस्ट नुसारच तुम्ही चॉईस फिलिंग करू शकणार। जे जे विद्यार्थ्यांची नावं या लिस्टमध्ये आहेत ते सर्वचे सर्व विद्यार्थी ऍग्रीकल्चरचे कॉलेजेस टाकू शकतात। आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे या लिस्टमध्ये नाव नव्हते त्यांनी रजिस्ट्रेशन केलेले होते, तर त्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी एक लिस्ट आलेली आहे जी की होल्ड लिस्ट, त्याला सिटी सरांनी नाव दिलेलं आहे। तर त्या होल्ड लिस्टमध्ये ज्यांचे नाव आहेत ते विद्यार्थी ऍग्रीकल्चरच्या काउन्सिलिंग मधून बाहेर झालेले आहेत। तर ती सुद्धा लिस्ट आलेली आहे। ती सुद्धा लिस्ट मी आपल्या ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला दिलेली आहे। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जरूर जाऊन तिथं चेक करून घ्या तुमचं नाव कोणत्या लिस्टमध्ये आहे। तर मित्रांनो, चला बघूयात या लिस्टमध्ये काय दिलेलं आहे। तर मित्रांनो, ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही फायनल मेरिट लिस्ट आहे ऍडमिशन साठी ऍग्रीकल्चर 2025-26 साठी। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला बघू शकता तुमचा ऍप्लिकेशन नंबर सीईटी सेलने दिलेला आहे, जो की तुम्ही ऍग्रीकल्चरच्या जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तेव्हा तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्मचा नंबर होता तो या ठिकाणी आलेला आहे। आणि तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्मच्या नुसार तुमचं नाव यामध्ये शोधू शकता किंवा तुमचं डायरेक्टली नाव टाकलं तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव शोधू शकता। त्यानंतर तुमचं नाव दिलेलं आहे, तुमची कॅटेगरी दिलेली, तुमचं जेंडर आहे आणि अदर रिझर्वेशन मध्ये दिलेलं आहे। नंतर तुमची 10वी-12वीची मार्क, 12वी किती वेळा अटेम्प्ट केली वगैरे या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची युनिव्हर्सिटी। युनिव्हर्सिटी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 4 येतात, ज्या की राहुरी आहे, अकोला आहे, परभणी आणि दापोली आहे। अशा 4 युनिव्हर्सिटी ज्या की मेन आहेत। त्या सर्व विद्यार्थी, तुम्ही जितके विद्यार्थी होते ऍग्रीकल्चरच्या काउन्सिलिंगसाठी किंवा ऍग्रीकल्चरचं रजिस्ट्रेशन जितक्या विद्यार्थ्यांनी केलेली होती त्या सर्वांच्या होम युनिव्हर्सिटी या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत। त्यानंतर मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे ऍग्रीकल्चरच्या ब्रांचेस। बीएससी ऍग्रीकल्चर मध्ये खूप साऱ्या ब्रांचेस येतात। काही विद्यार्थी माहित असतील, काहींना माहित नसतील, तर त्या सर्वांना इथून माहित होऊन जाईल। तुमच्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये प्रत्येक ब्रांचचं नाव त्यांनी टाकलेलं आहे। त्यानुसार तुमचे टोटल पॉइंट्स किती आहेत, सीईटीला किती आहेत, किती वेटेज पॉइंट तुम्हाला भेटले, एचएससी चे मार्क किती आहेत, या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत। आणि यानुसार तुम्हाला समजू शकते की तुम्ही कोणत्या ब्रांच मध्ये इलिजिबल आहात। तर मित्रांनो, या ठिकाणी काही ऍग्रीकल्चरच्या मेन ब्रांच आहेत ज्यामध्ये जास्तीत जास्त स्टुडंट ऍडमिशन घेतात। त्यातली पहिली ब्रांच म्हणजे बीएससी ऑनर्स ऍग्रीकल्चर, नंतरची हॉर्टिकल्चर, नंतरची फॉरेस्ट्री वगैरे तुम्ही पकडून चला किंवा बीटेक बायोटेक्नॉलॉजी वगैरे पकडून चला, नंतर ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट। ज्या विद्यार्थ्यांना बिझनेस वगैरे करायचा आहे असे स्टुडंट बीएससी ला ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट एक ब्रांच आहे त्यामध्ये ऍडमिशन घेतात। तर जसं तुम्ही बघू शकता, बीएससी ऑनर्स ऍग्रीकल्चरला सर्वात जास्त ऍडमिशनची कॉम्पिटिशन जर जी कोणत्या ब्रांचला राहत असेल ती म्हणजे बीएससी ऑनर्स ऍग्रीकल्चर। त्यामध्ये तुमचे सीईटीचे मार्क, तुमचे टोटल पॉइंट किती, वेटेज पॉइंट किती याचं खूप महत्वाचं आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा मेरिट नंबर। या ठिकाणी जर तुम्ही लिस्ट मध्ये बघितलं, या ठिकाणी तुमचा मेरिट नंबर दिलेला आहे। कोणत्या ब्रांच साठी तुमची कितव्या मेरिटवरती आहात हे या ठिकाणी सीईटी सेलने दिलेलं आहे। तर यानुसार तुम्ही तुमचे चॉईसेस टाका, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर चांगल्या प्रकारचं कॉलेज अलॉट होईल। तर अशा प्रकारे ही फायनल मेरिट लिस्ट होती मित्रांनो। ही लिस्ट आणि जे विद्यार्थ्यांची होल्डिंग वाली लिस्ट होती फायनल मेरिट लिस्ट, अशा 2 लिस्ट। आणि मित्रांनो, सीईटी सेलनं सीट मॅट्रिक्स सुद्धा दिलेलं आहे राऊंड पास साठी, ते सुद्धा सीट मॅट्रिक्सची लिस्ट ही सर्व या 3 प्रकारच्या लिस्ट त्यांनी आज दिलेल्या आहेत। आणि त्या तिन्हीच्या तिन्ही लिस्ट मी माझ्या ग्रुपला टाकलेल्या आहेत। तर ग्रुपची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन त्या ग्रुपला जॉईन करा आणि लिस्ट मध्ये तुमचं नाव आहे का नाही ते नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू सो मच।